नमस्कार मित्रांनो, मी जी.एच. वैराळे, रिटायर्ड कॉटन जनरल मॅनेजर, महाराष्ट्र कॉटन फेडरेशन. यापूर्वी आपल्याला मी आपल्या ट्रेनिंगची पार्श्वभूमी सांगितलेली आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला केंद्रावर केंद्रप्रमुख ग्रेडर म्हणून काम करायचं आहे. तर केंद्रप्रमुख ग्रेडरच्या काय जबाबदाऱ्या असतात, त्या कशा पार पाडल्या पाहिजे, याबद्दल मी आपणास आज या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. प्रथम म्हणजे तुम्हाला कापसाचं ग्रेडिंग सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. तर कापसाचं ग्रेडिंग करताना तुम्हाला काल मी टेक्स्टाईल कमिशनरचं CCIचे पॅरामीटर दिलेले आहे. कापसाच्या वाणानुसार, स्टेपल लेंथनुसार, त्या वाणानुसार कापसाची ग्रेडिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पॅरामीटरमध्ये प्रामुख्याने स्टेपल लेंथ म्हणजे धाग्याची लांबी, त्याचप्रमाणे मायक्रोनिया, त्याचप्रमाणे स्ट्रेन, त्यामध्ये असलेल्या ओलावाचे प्रमाण म्हणजे मॉइश्चर, आणि त्यामध्ये असलेले कचरा, कवडी इत्यादी प्रमाण, याचे प्रमाण, ह्या सर्व बाबीचं तुम्हाला निरीक्षण करूनच कापसाचं ग्रेडिंग करायचं आहे, जेणेकरून तुमचं ग्रेडिंग योग्य प्रकारे झालं पाहिजे. CCIने दिलेल्या नॉर्ममध्ये तुमचं कापसाचं ग्रेडिंग आलं पाहिजे. या दृष्टीने तुम्हाला कापसाचं ग्रेडिंग करताना फार अत्यंत दक्षता घ्यायला पाहिजे. कारण काय की बरेचसे काही व्यापारी वृत्तीचे पाणी मारण्याची फार मोठी काही लोकांची सवय झालेली आहे. तर कापसाचं ग्रेडिंग करताना सर्वात तुम्हाला तुमच्याकडे मॉइश्चर मीटर असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या कापसामध्ये मॉइश्चर मीटरने तुम्हाला त्या कापसाचा ओलावा तपासणे आवश्यक आहे. त्या कापसामध्ये ग्रेडिंग करताना जे काही तुम्हाला दर दिलेले आहे टेक्स्टाईल कमिशनरच्या परिपत्रकामध्ये, तर स्टेपल लेंथनुसार आहे, परंतु मायक्रोनियर कमी वाटतो किंवा त्यामध्ये मॉइश्चर जास्त वाटतं, तर त्या प्रमाणात तुम्हाला त्या कापसाची कपात करायची आहे. ती मला दिलेल्या निर्देशानुसार, आणि त्यानुसारच त्या कापसाचे जे काही दर निश्चित होतील ते दर त्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहे. हे सर्वात महत्त्वाचं काम, म्हणजे हे सर्वात तुमचं महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर आलेल्या कापसाचे जे आहे दुसरं काम म्हणजे महत्त्वाचं वजनमाप. कारण काय, वजनामध्ये जर तुम्ही चुकले, कारण वजनानुसारच तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं आहे. शेतकऱ्याला जेवढं वजन होईल त्याप्रमाणे त्याचा दर, त्याप्रमाणे त्याचं पेमेंट होईल. परंतु वजनामध्ये काही अफरातफर झाल्यास किंवा कापसाचं वजनमाप योग्य प्रकारे न झाल्यास, तर त्यामध्ये कापसाचं वजन वाढवण्याचं प्रमाण काही होऊ शकते. आणि कापसाचं वजन वाढवलं आणि तुमच्या कापसामध्ये पुढे प्रक्रियेमध्ये ती घट येईल, आणि मग घटीची जबाबदारी ही तुमची राहील. त्यामुळे सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला कापसाच्या वजनमापावर नियंत्रण करणं आवश्यक आहे. तसं हे कापसाचं वजनमाप जे आहे ते वेब्रिजमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा मापारीच असतो. त्याप्रमाणे पणन महासंघाचा सुद्धा एक कर्मचारी असतो, आणि जिनिंग फिशिंग फॅक्टरीचा पण एक कर्मचारी असतो. तर ह्या संगनमताने कधी कापसाचं वजनवाढ होऊ शकते. ते ही वजनवाढ झाली नाही पाहिजे, या दृष्टीने तुम्हाला मधात कापसाचं वजन चेक केलं गेलं पाहिजे. कधीतरी कापसाचा जो वेब्रिज असतो त्यामध्ये सुद्धा तफावत असू शकते. त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी आल्यानंतर त्या कापसाचा जो वेब्रिज आहे तो योग्य आहे किंवा नाही, त्याकरता तुम्हाला 20 किलोचे किंवा 40 किलोचे वजन त्यावर ठेवावे. आणि ते वजन ठेवल्यानंतर तुम्हाला ते माहीत पडेल की 20 किलोचे 20 किलो दाखवते किंवा 40 किलोचे 40 किलोचेच दाखवते, तर तो वेब्रिज योग्य आहे. अदरवाईज त्यामध्ये काही फरक असल्यास तो नादुरुस्त असेल, तर मग त्यामध्ये कापसाचं वजन योग्य होणार नाही. कापसाचा जो काटा हा तो योग्य प्रकारे असला पाहिजे. या दृष्टीने तुम्हाला त्यामध्ये खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. वजन झाल्यानंतर त्या वाहनातील कापूस जो आहे तो जिनिंग फिशिंग फॅक्टरीच्या आवारातील गंजी लावण्याच्या पूर्वी तो कापूस खाली होतो. कापूस खाली होताना बऱ्याच वेळा वरचा कापूस चांगला असतो, वरचा कापूस उत्कृष्ट ग्रेडचा असतो, आणि खालचा कापूस जो असतो तो हलका असतो. आणि हलका कापूस जो FFP बसत नाही, आणि हा FFP न बसल्यास त्याचे जे रिझल्ट तुम्हाला बिलो आल्यास, तर ती सुद्धा तुमच्यावर जबाबदारी त्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे कापसाचं ज्याप्रमाणे वरचा कापूस आहे त्याचप्रमाणे खालचा वाहनातील कापूस असला पाहिजे. त्यानुसार कापसाचे जे गाडी खाली होते त्यामध्ये सुद्धा लक्ष देणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कुठल्याही कापसाची त्यामध्ये ग्रेडिंगमध्ये योग्य प्रकारे अयोग्य होणार नाही, या दृष्टीने काळजी करणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. कापसाची वाहनातून कापूस खाली झाल्यानंतर
कापसाचे वाणानुसार तुम्ही खरेदी केलेली आहे, स्टेपलनुसार दर दिलेले आहे. जसं तुमच्याकडे लॉंग स्टेपलला बनी ब्रह्माचा 5550चे रेट आहे, काही 5450चे आहे, काही LRAचे आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या दराचे जे वाणानुसार FAQच्या ज्या गंजा लावल्या जातात, ज्या वाणाचा कापूस त्याच वाणाच्या गंजीवर गेला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या गंजीमध्ये किती कापूस आहे, त्याचं वजनमाप किती आहे त्याचा तुम्हाला हिशोब लागेल. कारण जिनिंग करताना त्या गंजीमध्ये असलेला कापूस, जिनिंग झाल्यानंतर त्यापासून मिळालेली सरकी, त्यापासून बांधलेल्या गाठीचे वजन, गाठीचं वजन आणि सरकीचं वजन ह्या आणि त्यामध्ये थोडा अपेक्षित जो शॉर्टेज आहे तो शॉर्टेज, हे तिन्ही मिळून जी टोटल आणि खरेदी केलेले कापसाची टोटल ही जर प्रमाणात असेल तर तुम्ही म्हणजे आवाजी घट येणार नाही, आवाजी घट ते दिसणार नाही. आणि जर समजा तुम्ही केलेल्या कापसाच्या खरेदीचे वजन, सरकीचे वजन, गाठीचे वजन आणि कमी दोन्हीमध्ये फारच तफावत असल्यास तुम्हाला ते शॉर्टेज येईल. आणि शॉर्टेज आली म्हणजे तुमची जबाबदारी त्यामध्ये निश्चितच त्याच्यामध्ये होईल. त्या कापसाच्या जिनिंग नंतर त्या रुई निघते, त्या रुईचं प्रेसिंग होते आणि प्रेसिंग झाल्यानंतर त्याच्या गाठी बांधल्या जातात. गाठीचं वजन साधारणतः 165 ते 175 किलोच्या दरम्यान असते. गाठीत प्रेसिंग झाल्यानंतर त्या गाठी प्रेसच्या समोर अशा उभ्या केल्या जातात आणि त्याला मार्किंग केल्या जाते. त्या मार्किंग करताना त्याच्यामध्ये फेडरेशनचे जो काही मार्क असतो तो, त्यामध्ये व्हेरायटी असते, त्यानंतर FAQ ग्रेड असते, त्या गाठीचे सिरियल नंबर असतात आणि किती नंबरची गाठ प्रेस झालेली आहे त्या गाठीचा नंबर असतो इत्यादी. हे सर्व मार्किंग तो मार्कर करतो. बरेच वेळा काय असतो की त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं कापसाचं वजन वाढू शकते, त्याचप्रमाणे इथे गाठीमध्ये सुद्धा अफरातफर होण्याची दाट शक्यता आहे. ती कशी होऊ शकते की समजा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीसमोर झालेल्या रुईच्या गाठी, त्या गाठीवर जर मार्किंग मारलं नसेल आणि मार्किंग मारताना जर लक्ष दिलं नाही, ते मार्किंग जर त्यामध्ये जर काही अशी कोणाची त्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला असं वाटलं की याच्यामध्ये, किंवा त्या कर्मचाऱ्याला वाटलं याच्यामध्ये आपण ह्या गाठी फॅक्टरीला विकू शकतो किंवा फॅक्टरीला देऊ शकतो, संगनमत करून तो फॅक्टरी जर त्या फॅक्टरीनं तो त्याचा मार्का लावू, त्या फॅक्टरीचंच ते मालकी त्यामध्ये सिद्ध होईल. मग त्यामुळे आपल्याला एक काळजी करायला पाहिजे की प्रेस झालेल्या गाठीचं त्वरित मार्किंग झालं पाहिजे आणि कुठलीही गाठी बिना मार्किंगची राहिली नाही पाहिजे. या दृष्टीने तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून कुठल्याही त्यामध्ये फॅक्टरीमध्ये अफरातफर होणार नाही आणि ही तुमची जबाबदारी त्याच्यामध्ये वाढणार नाही. कापूस आणि सरकी याच्या गंजा लावल्या जातात व्हेरायटीनुसार, ग्रेडनुसार. तर त्या कापसाच्या गंजीवर हिपबोर्ड सुद्धा लावलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या कापसाच्या गंजा, कारण एका फॅक्टरीमध्ये आपली सुद्धा म्हणजे पणन महासंघाची कापूस खरेदी असते, अनेक व्यापाऱ्यांची सुद्धा कापूस खरेदी असते. तर कुठल्या कापसाची गंजी फेडरेशनची आहे, कुठली गंजी ही व्यापाऱ्याची आहे, ही माहिती असणं आवश्यक आहे किंवा आपलं त्याचं नियंत्रण असणं आवश्यक आहे. त्याकरता तुम्हाला त्या कापसाच्या गंजीवर आपलं हिपबोर्ड लावलं पाहिजे. त्या हिपबोर्डमध्ये जसं कापसाचे व्हेरायटीचं नाव असते, त्यानंतर हिप नंबर असते आणि त्या गंजीचं वजन लिहिलं असते त्यामध्ये. तर हे एक त्यावर नियंत्रण राहील त्याच्यामध्ये आणि कुठलाही असा गैरप्रकार त्यामध्ये होणार नाही. त्याचप्रमाणे सरकीवर सुद्धा तसंच, ज्याप्रमाणे कापसाची गंजी त्याप्रमाणे जिनिंग झाल्यानंतर त्यामध्ये रुई आणि सरकी निघते, रुईच्या गाठी बांधल्या जातात आणि सरकी ती गंजीवर जाते. तर त्या सरकी त्या व्हेरायटीची, त्या ग्रेडची गंजी, त्या गंजीवर तो विशिष्ट प्रकारचा जो हिपबोर्ड आहे, जसं कापसावर लावतो त्याचप्रमाणे त्या सरकीवर सुद्धा हिपबोर्ड लागला पाहिजे, जेणेकरून त्या कापसाची त्यामध्ये सरकीच्या गंजीची अदलाबदल होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे आपले गैरप्रकार होणार नाही. त्यानंतर आपण कापसाची खरेदी केल्यानंतर त्या शेतकऱ्याला पेमेंट करायचं असतं, साधारण लवकरच पेमेंट करायचं असतं. त्यामुळे झालेल्या कापसाची, त्या शेतकऱ्याच्या कापसाची खरेदी, तुम्ही दिलेला दर यानुसार आपल्याला त्याची जी बिलं बनतात, ते बिलं बनल्यानंतर त्या बिलाची तुम्हाला रोज दैनंदिन तुमच्या केंद्रावर झालेल्या कापसाच्या खरेदीची विगतवारी शेतकरी
न्याय देऊन त्यामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव, गाव, मोबाईल नंबर, त्यानंतर बँकेची डिटेल, त्याचा बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड नंबर, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये नमूद कराव्या लागतात. कारण यामध्ये बँकेचं बँकेमधून हे पैसे ट्रान्सफर त्या शेतकऱ्याच्या खात्यात होतात आणि शेतकऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर होताना त्यामध्ये जर चूक झाली किंवा एकाचं पेमेंट दुसऱ्याला गेलं तर त्या पेमेंटची सुद्धा जबाबदारी आपल्यावर येऊ शकते. त्या दृष्टीनं हे सुद्धा काम चोखपणे रोज दैनंदिन केलं पाहिजे. त्या रोजच्या रोज कापसाच्या झालेल्या खरेदीची रोजची जे सीट आहे ती सीट तुम्हाला वरिष्ठ कार्यालयात रोजच्या रोज पाठवणे आवश्यक आहे व ते व्यवस्थितपणे ठेवणे आवश्यक आहे. कापसाचं वजन जसं आपण तपासण्याकरता वेब्रिज तपासतो त्याचप्रमाणे आग प्रतिबंधक चाचणी सुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे. कारण काय, सध्या उन्हाळ्यात दिवस जरी असले की आगीचं काही सांगता येत नाही. आग केव्हाही लागू शकते आणि कुठल्याही कारणामुळे लागू शकते. तर त्या कापसामध्ये किंवा त्या साठ्याला आग लागली तर तो वेळेस नियंत्रण करणं तुमचं शक्य झालं पाहिजे. त्यामुळे तुमच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये जी काही जिनिंग प्रेसिंग आपले आग प्रतिबंधक जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कार्यान्वित आहे, चालू आहे किंवा नाही, त्याची तुम्हाला रोज ट्रायल घेणं आवश्यक आहे. तुम्ही आल्यानंतर सकाळी फॅक्टरीत आले तर तुम्हाला तुमच्या त्या जिनिंग प्रेसिंग आवारातील जी काही आग प्रतिबंधक व्यवस्था आहे त्याची तुम्हाला रोज चाचणी घेतली पाहिजे, जेणेकरून आग लागली तर त्यावेळेस ती व्यवस्था पूर्ण कामात येऊन आग नियंत्रणात तुम्हाला आणता येईल. तर हे तुम्हाला जबाबदारीचं काम आहे. तर रोज तुम्ही हे काम रोज चाचणी केली पाहिजे आग प्रतिबंधक साधनाची. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आणि पणन महासंघ यामध्ये कुठल्याही जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदी करण्यापूर्वी त्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचा करारनामा करावा लागतो. त्या करारनाम्यामध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जे नॉर्म्स आहेत त्यांनी जे दिलेल्या अटी शर्ती आहेत त्यामध्ये कापसाचे जी आहे वजन आहे किंवा त्यामध्ये घट आहे, त्यामध्ये रुईची टक्केवारी आहे, ट्रॅशची टक्केवारी आहे आणि बाकी इतर बाबी सुद्धा त्याच्यामध्ये असतात. जिनिंग प्रेसिंगचे दर त्याच्यामध्ये लिहिलेले असतात. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीने कुठले कामं केली पाहिजे त्याची त्यामध्ये डिटेल्स असतात. या सर्व बाबी त्यामध्ये नमूद केलेल्या असतात. त्या नमूद केलेल्या अटीची जी अंमलबजावणी करून घ्यायची ती आपल्याला आहे आणि त्यामध्ये जे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी करारनाम्यामध्ये शिशियाच्या नॉर्मप्रमाणे जी काही त्यामध्ये कापसामध्ये येणारी घट आहे, मंथ वाईज घट दिलेली असते की कुठल्या महिन्यात किती घट येऊ शकते आणि ती त्या प्रमाणाच्या आतच असली पाहिजे. रुईचा उतारा म्हणजे रुईची टक्केवारी किती असली पाहिजे, ट्रॅश किती असली पाहिजे, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात आणि नमूद केलेल्या त्या अटी शर्तीमध्ये च्या आतच तुम्हाला ते काम झालं पाहिजे. म्हणजे दिलेली जी घट आहे त्यापेक्षा घट कमी आली पाहिजे. दिलेल्या रुईचे जे पर्सेंट आहे त्या रुईच्या पर्सेंटेजपेक्षा रुईचं पर्सेंटेज आपण प्रत्यक्षात कमी आलं नाही पाहिजे, जास्तच आलं पाहिजे. जर कमी आलं तर तुमची जबाबदारी आहे, जास्त आलं तरी घट जास्त आली तरी तुमची जबाबदारी. ती जबाबदारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीची सुद्धा आहे, परंतु अप्रत्यक्षपणे ती ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळे त्यामध्ये काटेकोर त्यामध्ये पालन आपल्याला करायचं आहे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या करारनाम्यानुसार. त्याचप्रमाणे कापसाची खरेदी झाल्यानंतर कापसाचं जिनिंग योग्य प्रकारे होते किंवा नाही, त्याचं प्रेसिंग योग्य प्रकारे होते का नाही, त्यामध्ये त्या जिनिंग झालेल्या रुईमध्ये काही कटशीट किंवा अयोग्य रुईचा प्रयत्न होते आहे का, कापसाच्या जिनिंग नंतर प्रेस झालेल्या रुईचं वजन हे वजन सुद्धा त्या करारनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे की कुठल्या महिन्यात त्या गाठीचं वजन किती असायला पाहिजे. त्या दृष्टीने ते वजनावर सुद्धा आपल्याला ते नियंत्रण ठेवायचं आहे, जेणेकरून त्या करारनाम्याच्या अटी शर्तीचं आपलं पालन होईल आणि तुमची ही जबाबदारी त्यामध्ये येणार नाही. फॅक्टरीच्या आवारात व गोडाऊनमध्ये जो काही साठा असतो त्या साठ्याची किंमत
आणि आपल्याकडे असलेला विमा हा साठ्यापेक्षा काही थोड्या प्रमाणात जास्त असला पाहिजे, कमी असू नये. कारण एखाद्या वेळेस आगीची दुर्घटना झाली आणि त्यामध्ये पणन महासंघाच्या मालकीची कापूस म्हणा, रुई म्हणा, गाठी म्हणा, ताडपत्र्या म्हणा, ह्या जळाल्या आणि जळालेलीची किंमत जी आहे ती जास्त असली आणि तुमचा विमा जर कमी असेल तर विमा कंपनीकडून तुम्हाला त्याची भरपाई मिळणार नाही. आणि ती भरपाई न मिळाल्यामुळे ही जबाबदारीसुद्धा ही तुमच्यावर येईल. त्यामुळे तुम्हाला रोज कापसाचा विमा म्हणजे तुमच्यामध्ये असलेला जो तुमच्या फॅक्टरीमध्ये असलेला साठा, त्याची किंमत आणि तुमच्या सध्या असलेला हा विमा कमी राहणार नाही या दृष्टीने तुम्ही घरी जाताना पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं काम हे करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याकडे फॅक्टरीमध्ये असलेला साठ्याची किंमत आणि आपला विमा हा व्यवस्थित आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित झोप लागेल. अन्यथा तुम्हाला व्यवस्थित झोपसुद्धा लागणार नाही आणि एखाद्या वेळेस दुर्घटना झाली आणि विमा कमी असल्यास तो सुद्धा पुढे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येऊ शकतो. प्रत्येक केंद्रावर प्रत्येक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये साधारणतः ग्रेडरच्या व्यतिरिक्त तुमच्या अधीन 4 कर्मचारी असतात. त्याचप्रमाणे मजूर असतात. त्या कर्मचाऱ्यांना दिलेलं तुमचा जो काही काम असेल जेणेकरून त्या कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे काम केलं पाहिजे, या दृष्टीने त्या कर्मचाऱ्याच्या कामावर सुद्धा तुम्हाला देखरेख ठेवून त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण इनडायरेक्टली त्यांनी जर चूक केली तर ती चूक ही तुमच्यावर येणार आहे. त्यामुळे त्यांनी चोखपणे काम जर केलं तर तुमचं काम चोखपणे होईल. त्यामुळे तुम्ही त्यांच्या कामावर व्यवस्थित नियंत्रण ठेवणे जेणेकरून तुमची जबाबदारी कुठेही पुढे फार मोठ्या प्रमाणात असं काही अशी होणार नाही. त्यामुळे तुम्ही याबद्दल सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याकडून योग्य प्रकारे कामकाज करून घेतलं पाहिजे. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये तुम्हाला जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या आवारात जे गेट आहे त्या गेटवर फॅक्टरीमध्ये जो काही कापसाची गाडी म्हणा किंवा कुठलेही वाहनं आहे ते वाहनं आत शिरल्यानंतर कापसाच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या गेट रजिस्टरवर आवक रजिस्टरमध्ये त्याची नोंद होते. त्याचप्रमाणे तुमच्या फॅक्टरीमध्ये गाठीची डिलिव्हरी, सरकीची डिलिव्हरी, त्याचप्रमाणे कुठल्याही मालाची डिलिव्हरी त्या गेट रजिस्टर नोंद होते. आवक रजिस्टर आणि जावक रजिस्टर. आवक रजिस्टर आणि जावक रजिस्टर सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण काय, बरेच वेळा विमा कंपनीमध्ये तुमच्याकडे असलेला स्टॉक म्हणजे तुमच्या फॅक्टरीमध्ये काय आलेलं आहे आणि काय गेलेलं आहे याची सुद्धा पाहणी करते. आणि या तपासणीमध्ये कुठलाही असा गैरप्रकार आढळून आला नाही पाहिजे. ती चोखपणे ते रजिस्टर भरल्या जाते की नाही ते सुद्धा तुम्हाला त्या कामावर देखरेख तुम्हाला ठेवायला पाहिजे जेणेकरून तुमचं काम चोखपणे होईल. मॉइश्चर हा सुद्धा फार मोठा एक महत्त्वाचा एक इश्यू आहे कापूस खरेदीमध्ये. कारण काही व्यापारी वृत्तीचे काही शेतकरी मुद्दामून पाणी टाकून आणतात. म्हणजे तुम्हाला हे 8% पर्यंत 8 ते 12% या दरम्यानच तुम्हाला कापूस घ्यायचा आहे. 12%च्या वर जर कापूस असेल ओलावा असेल तर तो तुम्हाला कापूस परत करायचा आहे. आणि 8%च्या वर जो काही प्रमाणामध्ये तो 12%च्या आतच्या दरम्यान जे प्रमाणात जास्त असेल त्या प्रमाणात तुम्हाला कापसाच्या दरानुसार त्यामध्ये प्रति क्विंटल कपात करायची आहे. आणि ते कपात करून त्या कापसाची किंमत तुम्हाला लिहायची आहे जेणेकरून अवाजवी कुठलंही मॉइश्चर त्याच्यामध्ये कोणी शेतकरी आणणार नाही. या दृष्टीने सुद्धा त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवण्याकरता फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मॉइश्चरयुक्त कापूस जर घेतला तुम्ही तर उद्या त्यामध्ये मग घट येईल आणि घट आली म्हणजे पुन्हा ती जबाबदारी पुन्हा तेच झाली. तर ती तुम्हाला रोज तुमचं नियंत्रण ठेवलं पाहिजे. तुमच्या आलेल्या कापसाच्या खरेदीची डिटेल त्या पेमेंटकरता रोज दैनंदिन पाठवलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमच्या केंद्रावर जे रजिस्टर वगैरे आहे ते रजिस्टर जे आहे ते त्या रजिस्टरवर मी तुम्हाला विस्तृतपणे सांगणार आहे. तर ते रजिस्टर बाकीचे रोजच्या रोज भरले गेले पाहिजे आणि रोजच्या रोज अद्ययावत ठेवले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या तुमच्या वरिष्ठ कार्यालयाला जे काही रोज दैनंदिन अहवाल पाठवायचे आहे
ते अहवालसुद्धा तुम्हाला रोज दैनंदिन पाठवलं पाहिजे. हे प्रामुख्याने ह्या तुमच्या त्या जबाबदाऱ्या आहेत. आता सध्या तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला आता जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचा किंवा कापसाचा अनुभव नाही आहे. ट्रेनिंगमध्ये 4 दिवसात ट्रेनिंग तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या आहे. प्रत्यक्षात काम करताना तुम्हाला काही अडचणी येतील तर त्या अडचणीचं निरासन तुम्ही वेळीच केलं पाहिजे. त्याकरता तुम्ही जो काही तुमचे झोनल मॅनेजर असतील त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन त्याचं निरसन केलं पाहिजे. किंवा मला जरी तुम्ही विचारलं माझ्या परीनं मी तुम्हाला त्याची माहिती देऊ शकेल. माझा मोबाईल नंबर आहे 7709515555. पुन्हा सांगतो 7709515555. कारण मी सध्या मी काही कार्यरत नसल्यामुळे मी फक्त तुम्हाला एक जनरल माहिती तुम्हाला सांगू शकेल आणि जनरल प्रमाणे निश्चितच तुम्हाला मी गाईड करू शकेल. तुम्ही मला केव्हाही फोन करू शकता आणि मी तुम्हाला केव्हाही मदत करू शकतो आणि आपण निश्चितच आपल्या या चोख काम करून यशस्वी होईल अशी मी आपल्याला मला आशा वाटतो आणि मी आपल्याला विशेष याबद्दल आपल्याला देतो. धन्यवाद. थँक्यू.